सर्व नागरिकांना धन्यवाद. सर्व नागरिकांना धन्यवाद. एका वाक्यात सांगायचं झालं तर महायुतीचा महाविजय हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून या चेंबूर विधानसभेमध्ये धनुष्यबाणाचा विजय झालेला आहे. तुकाराम काते यांचा विजय झालेला आहे आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचा हा विजय झालेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. लाडक्या बहिणीचा आशीर्वाद हा महायुतीच्या सर्वच उमेदवारांना मिळालेला आहे आणि चेंबूरमध्ये देखील जे सर्व काम शिवसैनिकांनी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी जे महायुतीसाठी लाडकी बहीण योजना राबवली त्याचा एक भाग आणि त्याचा एक विजय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धन्यवाद. मैं ये शुक्रिया करूंगा जनता से कि जनता ने जो साथ दिया है इस युति सरकार का, सबका सम्मान और अभिमान है और ऐसे ही आगे भी करते रहे और शिंदे साहब का साथ देवे. धन्यवाद. पासून सांगत आलोय की चेंबूरवासियांना बदल हवाय आणि चेंबूरवासियांनी तो बदल घडवलाय. 10 वर्षापासून चेंबूरवासीय हे विकासापासून वंचित होते आणि आज त्याचं उत्तर मतदानाच्या पेटीतून चेंबूरवासियांनी दाखवलेलं आहे. एक निष्क्रिय आमदार जे 10 वर्ष आम्ही त्याला निवडून दिलं होतं, आता त्याला आम्ही घरी बसवलं आहे आणि एक कार्यशील, कार्यसम्राट आमदार ज्याला आम्ही अणुशक्तीमध्ये पाहिला होता त्या तुकाराम कात्यांना आम्ही चेंबूरवासियांनी भरघोस मतांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडून दिलेलं आहे. मी सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. तो विजय आहे हा महायुतीचा विजय आहे. ह्या विजयाचे सगळे शिल्पकार सर्व महायुतीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात एकदम सुनामीसारखी अशी लाट आलेली आहे आणि भगव्याची लाट आहे ही आणि हिंदुत्वाची लाट आहे आणि हीच लाट ही कायम राहणार आहे पुढच्या हेपर्यंत. आणि मी तुकाराम काते व सना मलिक यांना दोघांचंही अभिनंदन करतो. आणि काते असे एक आमदार आहेत, त्यांनी अणुशक्तीमध्ये पुष्कळ असं काम केलेलं आहे आणि चेंबूरचा विकास ते करतील आणि त्यांच्या पाठी अत्यंत महायुतीचं पाठबळ आहे आणि ते निश्चितच चांगला चेंबूरचा विकास करतील. जनतेने दिलेला कौल आहे हे आपल्याला मान्य करायला लागेल आणि अणुशक्ती आणि चेंबूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा बालेकिल्ला आहे आणि मी नेहमी सांगत असतो की ज्या साईडने आठवले साहेब असतात त्यांचा विजय हा निश्चितच असतो. म्हणून चेंबूर आणि अणुशक्ती, चेंबूरमध्ये तुकाराम कातेंचा भरघोस मताने विजय झाला. हा जल्लोष आपण पाहत आहात आणि अणुशक्तीमध्ये सुद्धा सना मलिकजी यांचा चांगल्या प्रकारे विजय झालेला आहे. खरं तर हा विजय चेंबूर आणि अणुशक्ती जनतेने माननीय तुकारामजी काते साहेब यांचा विजय केलेला आहे. तिकडे अणुशक्तीमध्ये सना मलिक यांचा विजय केलेला. हा जनतेने दिलेला कौल आणि जनतेचा विजय म्हणता येईल. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि RPIच्या आमच्या लाडक्या उमेदवार सना मलिक अनाशितपणे सहज विजय होतील असे अपेक्षित होतो, पण अनाशितपणे जी मतांची ओढ आणि मतांचे जे बेरजेचं गणित बिघडलं गेलं त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाने खंबीर साथ दिल्यामुळं आज सना मलिक दिदी यांचा विजय झाला आहे आणि पहिला अनुसूचित आमदार बनण्याचा मान सना दिदी मलिक यांना झालेला आहे आणि त्याच्यामध्ये RPIचा सिंहाचा वाटा आहे.